काय चालले दाजी? काय नाही भाऊ, तू सांग जालबा. मजेत? काय मजेत? तुमचं आहे भाऊ मजेत? मला येतं काय पैसे ना पाणी काही ना काही. अरे जालबा, एक भारी आयडिया माझ्याकडं. काय? तू एवढे शेतीत जातो, कष्ट करतो, अंग मेहनतीचे कामं करतो. देवाची शपथ तुझी परवड मला पावत नाही राव. अहो, कष्टाशिवाय पर्याय आहे का आता? गरीब माणसाला कष्टाशिवाय घाम गाळल्याशिवाय पैसे देतं कोण? आता तुला एक आनंदाची बातमी सांगू का? काय काय? दाजीच्या संपर्कात आला ना, तुझ्या आयुष्यातले कष्ट सगळे संपले समजून चल. संपर्कात झाले 6 महिने आलेलो, काय संपले? अरे तुझी माझी अशी गट्टी झाली ना भाऊ. आता तुला सांगू का, तुला एक नवीन धंदा टाकून देतो. आता तू गावात सगळ्यात जाल्या आहे. आता तू जालू शेठ होशील, जालू शेठ दाजीमुळं. शब्द आहे दाजीचा. शेट नाही म्हणायचे लोक, मला जालेच म्हणजे. अरे तुला धंदाच असा भारी देतो ना टाकून मी. कोणता टाकता? माझा एक दोस्त आहे, त्याच्याकडे देशी दारूचं लायसन आहे. दारू विकायची का काय दाजी? अरे देशी दारूचं लायसन अरे पिऊ नको, पाजायची भाऊ. हम पीते नाही पिलाते. अरे नाही झाल्या, इतका भारी जुगाड आहे. 5-6 लाख रुपये तू दे, तुला असं भारी लायसन काढून देतो. आणि सध्या तुला ना लायसन कुठे भेटणार नाही दारूचं. मला वाटलं फुकट भेटत का काय? नाही रे. 5-6 लाख रुपये कुठून आणायचे दाजी आता? अरे तुझी शेती इकून टाक ना. भारी आयडिया ना. अरे तुला तेवढे पैसे महिन्याला भेटते ना दारूच्या धंद्यात. सकाळपासून सुरू होईल तुझा धंदा. सगळं खरंय, पण शेतीत एवढीच राहिली मला 1 एकर आता. अरे पण दारूचा धंदा करून तू 10 एकरचा मालक होशील ना वर्षाच्या आत. दाजी सकाळी सूर्य उगवलं की बास तुझ्या इथं रांगच लागली पाहिजे राखेल सारखी. गिरायकले चल बर का? अरे लय. अरे तुझा एक तर स्वभाव एकदम साखरेपेक्षा गोड आहे. मग त्याच्यावर तुला काय भाऊ, थोडीशी नवीन नवीन धारदार द्यायची लोकांना, दूधवाला देतो तशी. दाजी पण मला पहिले सोडावं लागून, नाही तर मीच प्यायला बसलोय बॉक्स. नाही रे, तू कशाला पेतो? तुला पाजायचं काम आहे, तुला पैसा कमवायचा आहे. दाजी भारी आयडिया बर का? श्याम्या मला सणांकादा फोन करून सांगायला माझ्यासाठी ना 2 प्याते बर का? श्याम्या देशी दारू पेतो का माझा मेवना? देशी दारू पेतो श्याम्या? देशी नाही, मग दुसरी बी ठेवते ना आपल्याला. नाही रे, देशीचा लायसन येते. झाला का 5 का? आता मग मला नाही प्यायता यायची. देशी मानल्यावर कसं काय प्याता येईल मला? अरे तू पे नको पे, पैसा कमव. मला फक्त काय करायचं, तुझ्या आयुष्यातले कष्ट जाळून टाकायचे. तुला जालू शेठ झालेलं मला बघायचं आहे. 1 नंबर आयडिया. हो दाजी, कागदपत्र बित्र लागते का त्याला काही? ते तू काय पैसे दान राव, पुढचं मी सगळं बघतो राव. मी नाही, वावराला गिरायकच बघतो. हा बघ बघ बघ. चल तुझ्या घरी सांग लवकर. चल तुम्ही कशाला आता? तुम्ही आले ना, इकडं वा इकडं वा. जा पटकन घरी सांग तुझ्या असं करून बसा जागेवरच, माझ्याकडे नका बघू. काय करतो श्याम्या? काय नाही बा जालू शेठ, करावं लागतं पोटा पाण्यासाठी उद्योगधंदा काही ना काही. हे उद्योग केला पाहिजे बरं का माणसाने. मग उद्योग केल्याशिवाय पर्याय नाही. बाहेर ये ना. आता मी काय बाहेर येऊ? काय अवघड आहे बा जालू, तू होतं खरंच. श्याम्या, तू मला एक सांगतो, दारूच्या धंद्यावाली किती पैसे कमीत असतील रे? त्याचं काय आलं तुला? त्याचं काय आलं म्हणजे किती हिळाचे ते पैसे किती कमीत असतील? त्यांचा कुठं नाद करतो जालू भाऊ तू? काय नाद काय करतो? मग येडा आहे का तू? तुला चांगलं माहिती आहे, देवाच्या दर्शनाला रांग लागत नाही. एवढी रांग सकाळ सकाळच्या दुकानाला असती. सकाळ सकाळ? अरे भाऊ सकाळ सकाळ त्याला गिरायक सुधरत नाही. 2 माणसं लागत आहेत, पैसे मोजायलाच माणसं लागत आहेत. काय सांगाव तुला? म्हणजे निवळ आहे ना, निवळ देशीच्या दारूची. बा बा बा, मग तर विचारूच नको. देशीच्या दारूचा धंदा किती चलत बरं? चल तू येडे, तुला सांगतो माणूस चलतच नाही त्याशिवाय. सकाळी उठला का थरथर हात कापायला लागतो. त्याला पहिले दुकान गाठावं लागत. पहिली 10वीची आणल्याशिवाय. मग तुझा मुद्दा काय? तू काय बाटली नाही घेत? म्हणतो द्या 10 रुपये, 10 त्याचाच खरा नाफा ना. 2 टोपणे टाकले, पाणी टाकलं का झालं ना 10 रुपयाला घालला. पैसाच पैसा. अरे खोऱ्याने तू वाढायची वेळी ती पैसा. तुला सांगतो मी, देशी दारूच्या दुकानात सोपं नाही. लय लय नाद धंदा. तुला सांगतो आता लायसन भेटत नाहीत बरं का? नाही तर माझ्या मित्राकडे लायसन तुला सांगतो. एवढा पैसा कमवतो येडा तू. अरे नुसतं भाड्याने दिलं तर लाख रुपये महिना देते. मग विचार कर कमाई किती असेल त्याला. म्हणजे गायला लाख रुपये महिना देते? गाड्याला नाही, नुसत्या लायसनला नावाला. लायसन आहे म्हणून लाख रुपये द्यायचं. वापरायला गेलं लायसन बा आम कसं, आता काही लोक स्टँडर्ड असतात ना, पण लायसन घेऊन ठेवलं असतं. पण त्यांना तो धंदा चांगला वाटत नाही बा, कसा करायचा? बरं श्याम, मग आपण टाकलं तर धंदा तू? येडा आहे का तू? कोण देईन आपल्याला लायसन? त्याला पैसा लागतो. आपल्यासारखी तर काय म्हणाय ते बी खरं आहे बरं का? आणि आपण टाकला ना धंदा येड्या,
आपणच प्यायला बसू ना गिऱ्हाईक दे फुकट घेऊन जाईन आपण म्हणतो बसा प्यायला असंही. जाऊ दे हो, जातो मी. जाऊ का? बरं ये मग. दारू पिऊ नको. नाही हा पारे हॅलो आळस द्यायला साधारण का आळस कशी देते. बस खाली. काय झालं? मी तर काय बोला केलंय. चांगली झोप लागली होती तर लगेच दिला आवाज. तुला तर कुठं ओलं करायचं सुचत बघ. अहो कुत्र मुतला असं. काय सरक मग पलीकडे. कुणाचं कुत्र आलं तर तू काय करते घरात? कुत्र्यावर धान ठेवून बसू का? हे पण जाऊ दे पारे. मला काय म्हणायचं ते आपलं 1 एकर वावर नाही का ते विकून टाकू आपण. काय विकून टाकायचं. का? का म्हणजे येडी का काय? विकून टाकायचं. मला मोठा बिझनेस दाळवायचा आता. तुम्हाला बिझनेस व्हायचं तर करा ना मग बिझनेस. त्याला वावर ऐकायची काय गरज आहे? पैसा लागतो ना बिझनेस टाकायला. मग करायचं कष्ट. दोघं मिळून कष्ट करतोयच की. हळू एखादा काहीतरी धंदा टाकायचा आणि हळूहळू व्हायचं मोठं. तुझा असा आहे ना धंदा तुला सांगायला लागे नाहीये पण तुला सांगतो तू जर मला धंदा सांगा, टाकला ना पारे मग तर आहे ना मी 10 एकर वावर घेईन. त्या 1 एकर विकून 10 एकर वावर घेईन. मला आहे ना गावात आहे ना जालू शेट म्हणते सगळे. बर काय करायचं बिझनेस? तुला काय करायची ते काय झालं ना मी वावर विकत असतो बरं का पारे. अहो पण विकू दिलं तर विक चाल ना. काय माझ्या नावावर आहे मी विकणार. मी मालक आहे. अहो मला काही बरोबर आहे पण आपल्याला कामधंदा त्याच्यावरती आहे. एकतर आपलं कामधंदा नाही व्यवस्थित. तेवढं एखादा एकर वावर आहे तो तरी आपल्याला सुखाने राहू द्या. ती सुद्धा तुम्हाला आता बघवा ना का? अरे वावर जर इकलं ना जर धंदा जबरी चलन ना असा तुला सांगतो तुला ना सोन्याने मळवीन आणि मग तुला राजाची बायको आणीन. राजाची तुला सांगतो सोनं म्हणू नको. तुला सांगतो बांगला म्हणू नको. अख्ख्या गावात बांगला नाही ना असा टोलेबाज बांगला बांधीन. कुणाच्या रेशीव माहितीये का? साधा भाऊच्या डेपुटीच्या रेशीव भला मोठा बांगला बांधू. तुला सांगतो फॉर्च्युनर गाडी दारात. नाद नाही करायचा परत. तुला मग सरपंचीन बाईच म्हणून टाकेन. जाऊ दे मरू दे. तू आहे ना उभं राहायचं विरोधात. होय की हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागं पळायचं. हा मग तुमचं ऐकून मी वावर विकती आणि परत करते लोकांच्या हामाल्या. मला काय माहित नाही बरं का पारे. मी काही झालं ना वावर इकित असतो. तुला काय करायची कर. काय झालं? मी आता फोन करून सांगणार भाऊसाहेब माय ना ते 7, 12, 8 काढून ठेवू मला इकायचे. बघत असतो. त्यांना जरी तुम्ही फोन केला तरी माझ्या सही शिवाय माझ्या ह्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. मला माहितीये ना. तुम्ही काय म्हणला तिथं माहितीये का एकदा आपण सही देऊन आलो होतो की दोघांच्या मर्जीशिवाय अजिबात वावर विकता येणार नाही. आणि तुम्हाला वावर इकायचं आहे ती कडनी निघायचं. वावर बिवर काही इकू देणार नाही मी. कोणता बिझनेस टाकायचा आहे ना कष्ट करायचं आणि गप बिझनेस करायचा. काही झालं ना मी इकणार म्हणजे इकणार वावर. तू झोपली ना तुला झोपीत अंगठा घेईन मी पण इकन वावर. तुमच्या काय डोक्यावर पडलाय का काय? हाय ते घालवून बसायला लागलाय तुम्ही. उगा गप बसा नाही तर तुमच्या घरी फोन करून सांगेन आता. आता माझ्या आईला आणि भावाला घेऊन बोलवून घेईन. कुणाला त्याला? हा त्याचं काय येतं तिला त्यांना येतं उभा करीन का दारात. मी त्यांचं ऐकन का? तू नाही ऐकणार तर कुणाच्या गावात कोणता बादशाह आला तरी नाही ऐकणार. मी उरफाटी उभा करीन. येड्यावणी करू नका हो. आपल्याला तेवढंच वावर आहे. लोकांच्या दारात काम करून कसं तरी खातोय का? उगा का खात्या आणायला लाथ मारायला लागलाय तुम्ही? खात्या मकर तू आडे येऊ नको बरं का पारे. एक तर मी तुला साधारण का तू आडे आली माही कोणतंच काम होत नाही. अहो लोकांची बराबरी नाही करायची. लोक मस्त त्यांच्याकडे हाय त्यांच्या बापाने कमवून ठेवलेलं हाय. आपल्याला हाय का कोणी काय कमवून ठेवलेलं? ह्यो पाठ्या कमीन आणि कमीनार आणि वावर घालणार. 1 एकर घालणार 10 एकर घेणार. आल्या डोक्यात बसलं म्हणजे बसलं. मला बाकी काही माहित नाही. मी गिराईक बघणार. मी पण विकू देत नसती. ही रूपा वाघीण आहे वाघीण. लक्षात ठेवा. हे चला हे ना गड्डा बांधून ठेवावा अयो कोथिंबीर. काय 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 त्यात? अगं काकड्या भरून ठेवल्यात तर गाडी येईन ना थोड्या वेळी त्याच्यावर त्या गोण्या टाकून द्यायच्या. बरे काय बाई म्हणते? घरचंय तुम्हाला. गरज आहे म्हणजे ते शेतात राबावं लागतंय तेवढं. जस काय तुम्हीच जाताय. अगं पण बिना लक्ष दिल्याचं होतं काही. बाया जरी असते त्यांच्या मागं फिरावं लागतं उन्हात आणायचं. तुझ्यासारखं आहे का घरामध्ये बसून? मी करत नाही का कष्ट? जातेच ना मी मरणाचं. डिपुटीच्या रानात कोण कामाला जात? अगं पण तुला तरी वाटलं तेव्हा तू सुट्टी घेऊन घरी राहू शकते. तसं आता घरचं शेत म्हटल्यावर घरी राहता येत नाही. जावंच लागतं.
काय म्हणते? तुम्ही बघा तुमचा नवरा आणि तुम्ही किती तुमच्या रानासाठी कष्ट करताय आणि माझं नशीब असलं कसलं लिहिलंय देवाने, देव जाणे बाबा. अगं पण तुमची पण शेती तुम्ही करता ना घरी. अहो शेतीतला पैसा पाहिजे ना. एक तर मी लोकांच्या कामाला जाते, तिथं कुठनं पैसे येणार आहे. नाही नाही, मग कसं आहे माहिती का, शेती करायची म्हटलं तर त्याला खत पाणी सगळं वेळेवर गेलंच पाहिजे, तर त्यातून पीक निघन ना, तर कसं निघन. आता तर ते शेत बी राहतंय का नाही देव जाणे. का बरं? अहो काय माहिती, यांनी नुसतं नादच लावलाय शेत विकायचंय म्हणून. मी वावर विकणार आणि बिझनेस करणार आहे. वावर विकून कोणाचा बिझनेस झाला होता? काय माहिती आता कसला बिझनेस, कोणी खूळ घातलं डोक्यात देव जाणे. आता सुगंधताई त्यांनी तर मला सांगच नाहीत कशासाठी वावर विकायला लागल्यात, कोणचा बिझनेस करायचा आहे, काय 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 माहिती नाही. नुसता माणूस मला धमक्या देऊन गेलाय. काय म्हणे? की मी वावर विकणार आहे आणि मी तुला विचारत पण नसतो. मी पागल नाही झालो भाऊजांना कळत नाही काय करायचं काय नाही. अहो लय मला टेन्शन आलंय. तुम्ही सांगा, एक तर गरिबी तेवढं हाय, तेवढं वावर बी गेल्यावरती कुणाच्या दाराकडे जायचं आम्ही. मग आज ना उद्या पैसे येईल तेव्हा आम्ही त्या वावरात काय ना काहीतरी करल तरी. बरोबर आहे. आणि तेच जर विकलं तर पण हे भूत घातलं कोण त्यांच्या डोक्यामध्ये? कोणी घातलंय काय माहिती, काय सांगाय तयार नाही. बिझनेस काय टाकायचा? ते बी सांगाय तयार नाहीत. ऐका की त्यांनी तुमचं ऐकतात ना, हा. तेवढं गोड बोलून त्यांच्याकडनं काढून घ्या ना, त्यांना कशाचा बिझनेस करायचा आहे, का वावर विकायचा आहे. विचारते मी त्यांना, तू टेन्शन न घेऊ, त्यांना काय वावर नसते विकू देत मी. हा ना, कारण की अहो माझा वावर गेला ना तर लय हो माझ्यावर दरिद्री नाही, तुमच्या खरंच. पाया पडती. पण तेवढं ए बाई, त्यांच्याकडनं- पाया कशाला पडते? अहो त्यांनी तुमच्याशिवाय कुणाला सांगत नाही तो, तेवढं त्यांच्याकडनं गोड बोलून काढा. विचारते मी. कोथिंबीर द्या काय थोडी. बाई तू शेतात जाय, तिथून तुला काकड्या बी घेऊन ये आणि कोथिंबीर बी घेऊन ये, इथून काय मागू नको. काय बाई, बरं तेवढं माझं काम करावं. हा हा. हा झालं भाऊजी. काय हो, काय गणगण करत चाललंय एवढं रस्त्यानी? काय नाही, आहे थोडी गणगण. कशाची पण? बरं मी काय म्हणते, ते वावर विकायचंय म्हण तुम्हाला. ए तुला कसं काय माहीत झालं? अहो झालं मला माहिती, तुम्हाला विकायचंय ना. मग आमचं पण यांचं चाललं होतं वावर घ्यायचं अजून, तर मग दुसरं कोणाला द्यायचं तर आम्हालाच द्या. 2 पैसे जास्त घ्या, पण कसं गावातल्या गावात राहिलं म्हणजे टेन्शन नाही ना. चालते ना बाबा, मला कुणाला वावर द्यायचंय, जाऊ दे ना, लोकांचं खाऊस तर आपलं खाईन. मग काय करायचं, तुला आणि देऊन टाकेन बाहेरचं वावर. कोण येतं कोण नाही आपल्या गावात, त्यापेक्षा आमच्याकडे राहिलं म्हणजे बरं आहे. बरं मला एक सांगा, ते वावर का बरं विकायचंय तुम्हाला? आता खरं सांग, तुझ्या मिस्टरला विचार बरं फोन करून वावर घेणार आहे. अहो मी तुम्हाला खोटं सांग, तुम्हाला माहिती त्यांच्या मनात जर बसलं ना एकदा घ्यायचं, त्यांना घ्यायचं असतं, बाकीचं काही नसतं त्यांचं. सुगंधा तुला सांगतो, कुणाला सांगायचं नाही बरं का. नाही हो. अरे काही नाही, मला आहे ना दारूचा धंदा टाकायचा आहे. ते बी ना सगळ्या दारूचा नाही, फक्त देशी दारूचा. तुला सांगतो मी जर हा दारूच ना. दारूचा कुणाला सांगू नको, नाही तर आधी तुला पोलिस उचलून न्यायला बसले. कारण गावात पोलीस लायसन असल्याशिवाय तशी इकून नाही देत, त्याच्यामुळे मला पैसे लायसन बिसन घेतलं का तुम्ही? पैसे त्याच्यात लागत आहेत ना. मला आहे ना श्याम्याचा दाजी नाही का, तो म्हणला तू मला फक्त पैसे आणून दे, मी तुला लायसन देऊन टाकील आणि मग दारू पण धंदा. कशाला रिकामा ते शेत वगैरे विकून दारूच धंदा टाकता? येडी का काय रे सुगंधा, 1 एकर जर वावर ऐकलं ना म्या, जाल्या तुला सांगतो 1-2 महिन्यात 10 एकर वावर घेईन. खोऱ्याने पैसे वाढणार आहे. श्याम्या खोऱ्याने पैसे वर्षी जाल्या. आणि खरं म्हणजे तू एकच दारू एक, ती म्हणजे ब्रँड देशी दारू धंदा टाकायचा का मला? बरं ठीक आहे, जा मग. मी कधी येऊ बैठकीला? मग मी त्यांना संध्याकाळी फोन करते आणि तुम्हाला बोलायला लावते फोनवर. आज कळव नाही तर मी ठोकून टाकीत असतो. अहो नाही मलाच घ्यायचंय, मी सांगितलं ना. मी त्यांना सांगते तुम्हाला फोन करायला, ते लगेच बोलून घ्या, व्यवहार करून घ्या, म्हणजे कसं ताण नाही तुम्हाला. हा मी जेवलेलं नाही सकाळ, जवळ वावर विकत नाही तोवर झाल्या ना अन्नाला सुद्धा शिवणार नाही. चालेल. येतो पुढं सोन्याने नाद नाही कारण मग मटणच खाईन निसता. बारीक झाला बरं का भाऊ. हा मागच्या वेळेस ठोसर आलं होतं का, बायको बोलणे खावं लागते मला. काय झालं? काय नाही, त्यांना म्हणलं जरा बारीक दळा, हा दळण ठेवायला आलतो. मी पण घ्यायला चालते. असं आहे होय. बरं जाऊ दे, आता भेटलाय तर तुम्हाला मला महत्वाचं बोलायचंय. महत्वाचं हा काय होईनी? जरा आमच्या संसाराकडे लक्ष द्या, जरा मित्राकडे लक्ष द्या, काय करतोय काय नाही जरा ध्यान ठेवत जावा त्यांच्याकडं. जातो ना कामाला तू आता? कामाला जातात की, मग? 1 दिवस जायचं ना 8 दिवस घरात बसायचं. काय केलंय कुठं ना माहितीये का तुम्हाला?
कुठं ना मग त्यांनी हा माहित वावर इकायचं म्हणतात. आता हे मध्येच काय खूळ हा वावर इकायचंय वावर इकून दारूचा बिझनेस टाकायचा. काय हा असे वय त्याच्यामुळे मी म्हणलं माझ्याकडे आला मला म्हणलं इकडे ये तुला आनंदाची बातमी सांगतो हा. आणि परत मला म्हणलं की त्या दारूच्या धंद्याचा कसा असतो रे धंदा बर. कसे पैसे मिळतात आता मला काय माहिती त्याला टाकायचंय म्हणून हा म्हणलं असतेच बा पैसे मिळतात चांगलं पण वावर इकून टाकायचं हे नव्हतं मला माहिती काय त्याला कोणी डोक्यात खूळ घातलंय ना त्याचाच पहिला मुर्दा बसवला पाहिजे. खरंय खरंय वहिनी अहो हे काय आपले काम आहेत का मग त्याला कसं माणूस लागवतो नांगाड अहो लोकांचं बघून ह्यांना काय बी सुचतंय आणि कुणी कान भरवल्यात ते बी माहिती नाही. आधी तरी सांगितलंच नव्हतं त्यांनी. उगा त्या सुगंधताईकडनं गोड बोलून तेवढं काढून तरी घेतलं. हा म्हणजे वावर काय साठी इकायचं हे तुला माहित ते नव्हतं सुद्धा माहित नव्हतं. नुसत्या धमक्यावर धमक्या. तू मला वावर विकू द्यायचं, मला बिझनेस व्हायचाय, मला शेठ व्हायचाय, अरे तुला जालू तरी शेठ. तुला तरी म्हणला वावर इकायचं मला तर काहीच म्हणलं नाही माझ्याकडून फक्त धंदा कसा चालतो याची माहिती करून घेतली तरी मी त्याला म्हणलं भाऊ तसं काही करू नको म्हणून काय माहिती डोकं चालं नाही बघा. कुठं कुठं मी लक्ष द्यायचं बरं. काम करू का ह्या नवऱ्याच्या मागं पळू. आता ते वावरचं टेन्शन. आईला लाईट गेली बा आता केव्हा दळण व्हायचं काय माहिती तुमच्या दळणाचं काय करता हे तर माझ्या आकेशाचं आयुष्याचं दळण झालंय. काय अहो, करा. वहिनी खरंय पण पोटाला बी पाहिजे का नाही सांगा ना तुम्ही समजून जरा मित्राला. तुम्हाला वाटतं का आमचं वावर जावं. नाही नाही नाही, असं मग सांगा कसं ना तेवढंच वावर आहे त्याला मग ते नाही तर काय उपयोग आहे मग हा ना. कमीत कमी नाही काम तर कमीत कमी त्याच्यात माणूस खातोय काहीतरी उगून अहो आज ना उद्या त्या वावरात काय ना काय तर आम्ही पिकवल तरी. आहे ना खरं नाही मी आहे ना सांगतो आल्याला समजून ऐकन तो माझं आता हे दारू बिरूचा धंदा टाकणं आपल्या आबासची बात मी आहे तेच का? म्हणतो ना, आपलं आपण- कामच आपलं नाही ते. खायचं वांद नाही, आहे. नाही, नाही. आज काम केलं तर उद्या खातोय नाही नाही आपण. खरंय मग खरं नाही नको उगं ते वावर जायचं आणि ते धंदा जायचा काय कामाचा नाही मी सांगतो त्याला समजून व्यवस्थित काय काळजी नका करू तुम्ही वहिनी ठीक. अय पात्या पवायला जायचं की नाही नाही अरे किती पाटाला पाणी आले भाऊ पाटाला पाणी आले हा 1 2 3 झाल्या हा? त्या 3 गाड्या काय करतो तू इथं काय करतो म्हणजे येडे का काय उन्हा तानाची सावलीला उभा राहिले त्या अरे तू काय करतो ते विचारलंय मी उभा आहे उन्हा तानाची आपला लागलं खरं गिराईक श्याम्या गिराईक असं तगडे गिराईक लागले भाऊ आता सगळी माही स्वप्न पुरे होणार आहेत तुला सांगतो मी जर पहिला धंदा टाकला ना चांगला चालला ना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गावात फॉर्च्युनर गाडी आणि अशी खर 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 वाजणार ती टायरची असं ना हा अरे भावड्या दिवसा ढवळ्या स्वप्न पाहायचे बंद कर रे स्वप्न थोडी पाहतोय खरं ते सांगतोय तूच मानला खोऱ्याम पैसे ओढशील मग खोऱ्याम पैसे वाढले होते कुठंतरी उडावं लागतील का नाही हा बरोबर आहे ना डोकं जे आले तर आधीच फास्ट चालावं लागत अरे भाऊ ज्यांचे धंदे पहिल्यापासून स्थित असतात त्यांचा तो विषय आहे. आपला कुठे विषय असतो का रे असा मला सांग बरं तू काय झालं विषय आणि वावर जिकून मला सांग असे वावराचे किती यायचे तुला पैसे श्याम्या आता काय मला- तुम्हाला तुला गिराईक पाहून देतो ना मी किती यायचे वावरातून पैसे मिळून तुला? म्हणजे 10 लाख रुपये 10 लाखाला यावर होणार आहे माझं हे 10 अरे लाख. 10 लाखामध्ये त्या दुकानाचं फर्निचर तरी होईन का रे तुया काय तू चालला दारूचं दुकान टाकायला ए फर्निचर काय 10 लाखाची दारू किती यायला बसली येड्या आपली 200 क्वार्टर येते 10 लाखात किती क्वार्टर येते बरं किती येते अरे गावात मुळात एक तर हं. दारूचं लायसनच भेटत नाही सरकारने बंद केलं ए ग बस तू काय मग करा आड पाय घालू नको श्याम्या तुझ्या सारखा चॅप्टर माणूस आवची तो अडीच नाही कोण देणार तुला लायसन सांग बरं मला तू कोण देणार आहे म्हणजे कुणी का द्यायला तुला काय करायचंय अरे मग मला सांग ना तू मी तुला सांगतो ना सत्य मग का सांगू वरून मग लाल दिसतोय पण आतून लय काळा आहे लय काळा हा तुम्ही ना भाऊ मायाकून सगळं काढून घेशील आणि उद्याच उद्घाटन करायला बसलास मला काय करायचंय करून सांग बरं मला जर कळलं ना तर मी तुला चांगला मार्ग दाखीन ना तर ना दाजी देणार आहे तुझी मला शकाला का बुम बुम भाऊ अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत हिंडून आला म्हणल्यावर झालं. दाजी म्हणलं झालं तो दुकानच झालं झाल्या मग बघ आता दुकान होणारच आहे आणि तुला हे पाठ्या नाही 2 दिवसाच्या आत नारळ फोडायला बोलिला ना तर ज्याला नाव लावू नको तू. भाऊ सोडून दे हा विषय सगळा तर दाजीच्या नादी लागू नको तुला माहितीये का दारूचं लायसन घ्यायला कमीत कमी अधिकृत जरी घ्यायला गेला ना तर 70 ते 80 लाख रुपये लागत हे, नको आणि रे. देशी दारूचं लायसन तर मिळतच नाही खरं सांगतोय झाल्या वावर विकून नको तोंड घशी पडू हाय ते वावर जायचं बायको जायची आणि तू बी जायचास इथं लिहिलेलं आहे काय माय काय
मी तुला नाही ऐकायचं ना मित्राचं. मी ऐकणार नाही तुझा मोकर काही नको सांगू श्यामे, मी जाणार आहे, मी जाणार अरे नाही, तुला काढणार. मित्र म्हणून हात जोडून सांगतो रे, नको ना आधी लागू त्या दाजीचं. तुला खरं सांगू तू कमून राहतो आपल्या इथे, खरं सांगू तुला कमून राहतो. अरे तिकडं कांड केले त्याला लोक शोध येतात म्हणून आपल्या गावात येऊन लपतोय तो. लपून येतं काय हो, पण हे जाल्या लपणार नाही अजिबात. आपण ढवळ्या दिवसा लायसन काढून दुकान टाकणारे ती लपत असतील, त्यांचं काहीतरी झालं असेल पोलिसांकडून, पण आपण नाही लपणार. त्यांच्या ओळखी किती येड्या राष्ट्र भावानं पर्यंत. हा ना, मग तू बी आहे ना जा भावनातच. मग आता भावनात नको ऐक, परत लय सांगतो चाट तुला मोकर, एकदा. दाजीला येऊ दे, दाजीला मला जायचंय, त्यांना आडू नको मोकर तू. मला काय करायचंय मी तुला सांगतोय चांगली गोष्ट. बिचारी ती वहिनी तिकडे रडत होती रे. ए रडदी तिथं लय मन पगळी, तिला आहे ना. अरे तिला वाटतं बाबा की हाई तेवढं तुकडं करून खाता येईन, जगता येईन, संसार नीटनाटका राहीन. तुला कसं कळत नाही रे? तुला काय पाया पडू का आता मी? नको ना आधी लागू. माया नको पाया पडून, जी डोकं फोडून मी जातो. याला काय काय करावं बा ह्याला अवघडी. काय आता ऐकायलाच तयार नाही. बघू शामभाऊजीला, बघ शामभाऊजी आलेच. बोलले का तुम्ही त्यांच्याशी? मी मस्त बोललो त्याला, हा मग पण ते ऐकून तुझ्या आल्या का? काय बोलले ते? चला मी म्हणलं अरे नको ना आता लागू या गोष्टीच्या, कशाला करतो हे कुठाने, हे काय आपलं काम आहे का? तुम्हाला माहिती आहे तुमच्या त्या दाजीमुळे झालंय. काय मग माहिती ना मला. ज्याला म्हणलं ना मला बोलता बोलता आता, हा ते म्हणला दाजी मला लायसन काढून देणार आहे, नामुक आहे तमुक आहेत. मी त्याला म्हणलं अरे येड्या अशा गोष्टी नसत्यात. दाजी का लासन वाला काय तुझं लासन काढून द्यायला? बोललो ना मी. पण तो काय म्हणला माहितीये का, तुला शान आहेस, मला म्हणशीन करू नको, आणि दुसऱ्या दिवशी तुझं दुकानाचं उद्घाटन राहीन. अरे म्हटलं मला काय करायचंय, माझं किराणा दुकान भलं मी भलं. हा लोकांच्या संसाराच्या वाटोळ करून दारू धंदा करून मी काय करू? आणि त्याला बी सांगितलं बाबा शाना सुरतायस तू, नको हे करू कुठाने, कशाला करतो? तुमच्या दाजीने कशाला हे डोक्यात खूळ घालायचं? दाजी तर शिकलेले आहेत का नाही? द्यावं त्या माणसाला गावातून काढून काय डोक्याला ताण एकाचं घर उद्ध्वस्त व्हायची कामं लावले. येडे का काय तू, विकून देणार काढून त्याला? तुमचे दाजी येते. दाजी इथं काय करतो तुमच्या गावात? मग काय करतो म्हणजे येतो तुझ्या घरी पोहे खायला रोज सकाळी, गोड गोड अहो, बोलती मी ही. येऊ देत नाही आता 8 दिवसापासून. हा मी तरी काय करतो, दाजी बी जसलं ते बाबा काय ऐकत नाही तू. मग आता माझा संसार उघडाव पडू द्या का? म्हणजे रोज दारू पिऊन येणार आणि दुकान जर टाकलं तर नवरा दारू विकायचा कमी आणि स्वतःच प्यायचा जादा. हा अगं पण आहे ती जमीन विकून दारूचा धंदा करायचा. मग हे बघा शामभाऊ यातून आहे ना तुला सांगतो, मी खरं सांगतो, यातून आहे ना पर्याय नाहीच आहे काही, तुला सांगतो. पण एक आयडिया आहे. काय? तू आहे ना फक्त मी सांगन ते ऐक. हा हा, आणि तुला सांगतो, तू आहे ना दाजीकडे जायचं आणि मोकार ढोस भरायचा. तू आहे ना असा पळतच निघाला पाहिजे. ठीक आहे. हा लक्षात तुझ्या काय? बघितलं हे अरे देवा, यार काय झालं शामराव? काय झालं? काय तुम्हाला सांगितलं ना की तिने आत्महत्या केली तुमच्यामुळे म्हणून? सुगंधा श्वास नाही घे. हो खरंच. चांगलं लक्षण झालं रे माझ्या डोक्याला. लचाण काय झालं? मग लक्षण मी आता ना तुम्हाला जाल्याला म्हणायचं. पोलिसांना फोन केलेला आहे, पोलीस येतच असतील आता. काय सांगते? अरे शामराव वाचव रे बाबा याच्यातून मला राव. काय वाचवा तुम्हाला? यातून कसं वाचतोयस तुम्हाला आता? कुणी सांगितलं तुम्हाला? हो काही गरजच नाही ना दाजी. रिकाम काही लोकांना काम सांगायची तर जालू भाऊजींना येड्यात काढलं. सल्ला यांनीच दिला. माहिती मला. खाला. अरे यार मला काय माहिती असं रिकामा आज तुमच्यामुळे नाही का गोरगरिबाचं घर उद्ध्वस्त झालं. नाही, एक जा लक्षात आता ठेवा. तुम्ही जा. अरे नाही रे, शामराव हा. मी ना त्याची गंमत केली होती. गंमत? मी त्याला असंच बोललो होतो तुला, अरे तू मला सांग ना 5-6 लाखात कुठं लायसन येतं का रे दारूचं? मग नाही येत कशाला करायचे हे कुठाने मग? ओ काय गंमत केली हा? ही गंमत असती का? दाजी माझ्या जर नवऱ्याने वावर विकला ना तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन तुमच्या नावाची आणि तिथंच आत्महत्या करीन आणि आयुष्यभर तुम्हाला फोडावं लागतील जेल मध्ये. मला माफ कर, परत तसं नाही होणार. शामराव तिला सांग. काय सांगू मी तिला? सांग चुकलो मी, दाजीची चूक मी झाली. काय सांगू? तुम्ही करायचे सुगंधाला विचारलं का? ह्या डोक्यात मेंदू हाय का नाही? कुणाला काय सांगायचं आणि कुणाला काय नाही? आणि गेला ना तुझं माझा बरोबर नवरा आहे. आता हे. आता एक काम कर, जाऊ दे, जे झालं ते सोडून दे. मी त्याला पुन्हा भेटल, त्याला सगळं समजून सांगल का वावर विकू नको, मी तुझी चेष्टा केली आणि फार झालं ना भाऊ, त्याला कॉन्सिलर कडे घेऊन जाऊन ती जबाबदारी माझी राहिली. तसलं काय करू नका. फक्त त्यांना सांगा वावर विकू नको म्हणून. कुठं न्यायचं कामाचा नाही ते माणूस. नाही मी नक्की सांगतो, नक्की सांगतो. परत आहे ना अशी हे चूक नाही असले होणार काही माझ्याकडून. सल्ले द्यायचे नाही हा ते नाही, जालू कधीच भाऊजीला. नाही, कधीच नाही जालू देणार. भाऊजीलाच नाही, गावातल्या कोणालाच द्यायचे नाही. नाही 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 देणार. कुठाने बंद करा दाजीने हे नेऊन घाला पहिले पार्सल त्याच्या घरी. काय करताय गावामध्ये? शामराव सॉरी भाऊ, माझ्या तुला मनस्ताप झाला गावात. सुगंधा सॉरी, पारुबाई मनस्ताप सॉरी. नाही. पारू तर म्हणायचं नाही मला, कळलं का? रूपा म्हणायचं, रूपा. आणि तुम्हाला सांगते परत माझ्या नवऱ्याच्या
नजरेला सुद्धा जायचं नाही तुम्ही. नाही अजिबात नाही जाणार. हा. मला माफ करा, मी चुकलो. आणि आता जायचं ना माझ्या नवऱ्याला समजून सांगायचं नक्की, वावर नक्की, विकू नको नक्की, म्हणून. नक्की, नक्की नाही तर सांगतो. ना असा टकलच फोडीन. रुपा म्हणतात मला. निघा. आणि हे परत ना माझ्या नवऱ्याच्या नादी लागलो बघा मी लय काय काय करीन मग ह्यांच्या बरोबर. शांती घे, शांती घे. झालं ना सक्सेस प्लॅन आपला. सक्सेस झाला. एक झालं. टेन्शन घेते काय हसती. बरं, आणि ते दाजीचं बघा पहिले, तुम्हाला पहिले सांगते रिकामे उद्योग घालते दाजी गाव. असा घाबरला होता. हे उठल्यावर जसं काय भूत बघितलं का काय त्याला कानच काय झाले नुसतं असं करीत होता. पण तेवढं आता माझ्या नवऱ्याला समजून काय सांगा. नको करू झाला आता त्याच्या आजी बरोबर घाबरलाय तो जाऊन त्याला सांगेन आणि विषय मिटून जाईल. तुमच्या दोघांचे मनापासून आभार. ऐका आपल्या आपल्यात काय भरमा नाही तुम्हीच कामाला आणू ना माझ्या दुसऱ्या चल मला लय काम आहेत घरी. जरा थोडं चहा पी. जा तुम्ही, काही नाही पाहिजे एवढा उन्हात चहा पिती का? मग सरबत करते. अगं नको बाई आता. का हो सुगंधताई कशाला बोलवलं? काय करत होती घरी? काय नाही हो कटाळा आलाय मरणाचा. कामधंदा नाही. अगं मग एखादा बिझनेस कर ना. आमच्या कुठं डोक्यात एवढं येतंय आणि पैसा नको बिझनेस करा. काय टेन्शन घेते तू? माझी मोठी बहीण आहे ना श्रीरामपूरला, लोणच्याचा बिझनेस करते. तुला सांगते मागच्या वर्षी तिला लोणचंच पुरलं नाही. आपण नाही काम करू, आपण दोघी मिळून करू. अगं प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये. तर असं म्हणता मानावर ऐकणार आहे का? तुझ्या नवरा काय, मी सांगन तुझ्या नवऱ्याला. आणि काय सांगता तू असं काय नुसतं का डोक्यावर घेऊन नाही विकायचा तो. मग आपलं स्टेटस व्हॉट्सअप इंस्टाग्राम कशावर पण टाकता येतं. आणि जेवढं ऑनलाईन बिझनेस होतो ना तेवढं दुकानात जाऊन कोण खात नाही. येतं का आम्हाला चालवाय असलं काय? अगं मी आहे ना, तू तुझ्यावरच खाऊन घेते. मी सोबत आहे ना तुला, तू काय टेन्शन घेते एवढं? तुम्ही साथ देणार आम्हाला? अरे सोबत दोघी मिळून करणार आपण. हा मग चालतंय. म्हणजे प्रॉफिट पण दोघींना होईल. म्हणजे अगं त्यातून जे इन्कम होईल ना ते दोघींना पण सारखं होईल. मग असं म्हणा ना पैसे वाटून वाटून घ्यायचं म्हणून. हा मग खर्च पण वाटून वाटूनच करायचा असतो. मग अहो देते. बरं ऐका पण लोणचेचा करायचा बिझनेस पण आता माझा नवरा ऐकल का? 4-4 वेळेस तुला सांगितलेलं कळतं का? मी सांगायला ते तुझ्या. पण एक काम करू, श्यामरावला भेटू पहिले. श्यामरावला सांगून त्यांना सांगायला 1 मिनिटामध्ये हा म्हणतील ते. मग चला माझ्या बरोबर. चल. माझ्या नवऱ्याला सांगायला. पडतो कडा थोडा झाले मी श्याम्या गोगल कसं आहे रे? झोपाय टायमाला बघायला लोक काय फायदा आता. हो तो गॉगल काढा, तुम्हाला माणसं उभं राहतात दिसतं का जवळ? तुम्ही काय आली इथं? तुम्ही लोक काय करता इथं? ज्याला तुला 1000 वेळा सांगितलेलं बरं का दुपारच्या टायमाला झोपायला यायचं असलं नाही इथं तर बायकोला सांगून येत जाय. कोण पारी बी आली काय? झालं हाय. वगैरे त्याच्यासाठी लावितो ना ह्यो. त्याला बाय दिसत नाही. बाय म्हणजे दिसत स्वतःची नाही. बायको दिसत नाही. हा कुठं दुसऱ्यांच्या बाया बरोबर दिसतात पण ह्यांना. नवराच तुझा. बरं जाऊ दे, मी काय म्हणते आपल्याला बोलायचं काय? ऐका ना काय शामराव, आम्हाला एक बिझनेस करायचा. हो करा ना मग. करा ना मग. म्हणजे तुमची मदत लागणार आहे दोघांची. आमची मदत हा पैसे पाणी नाही बाबा काय आमच्याकडे बरं का. पैशाची मदत नाही पाहिजे. मग म्हणजे असं कामामध्ये मदत करा आम्हाला. करू ना मग 100% का बाबी काम माघारी आपली. त्यांना सांगा तर बिझनेस कशाचा करायचा आहे, कशाची मदत. विचारा तर खरी मला. मग मी सांगते लोणच्याचा करायचा. लोणचं हा आंबट गोड तिखट सगळ्या व्हरायटी. काय बायको करायचं? नाही हुशारी रे. बायकोने मी सांगितलं असे होय. आपण आंबट गोड एक प्रकारचं करू, एक आंबट करून एक गोड करू. हे 3 प्रकारची होती. लोणचं मला काय तोंडाला पाणी आणि सुटलं. तुम्हाला सांगू का, दुकानचं लोणचं असं कुणी खात नाही. नाही बाहेरचं कोणी ते खराब होऊन जातं. आणि घरगुती लोणच्याला लई मागणी असते. माझी मोठी बहीण करते ना श्रीरामपूरला, इतकी मागणी आहे, तिला पुरतच नाही कधी केलेलं. हा खाती अहो बिझनेस करते ती लोणच्याचा. काय घरगुती विकिते ते तुला सांगू का आता आहे ना नवीन ट्रेंड आलेला आहे. नुसते स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवले की लोकांना लगेच कळतं तुम्ही काय केलं की लोक लगेच ऑर्डर देतात. इंस्टावरून जाहिरात करायची, फेसबुकवरून जाहिरात करायची आणि व्हॉट्सअपवरून करायची. मग धंदा करायचा काय आपल्या लोणचाचा? बिझनेस म्हणतात त्याला, धंदा नाही म्हणत. Business. तेच तुमच्या भाषेतलं. बरं ऐका पण तुम्हाला आहे ना ते काही बिऱ्या फोडून द्यावं लागत जाईल कोण? थोडस. जालू आहे ना आपला काही रे आम्ही आणून जाऊ ज्याला फोडून देईन तुम्ही मसाले वगैरे मी आणून देईन माझ्या दुकानात उलट होलसेल भाव चालतंय. आणि आपला धंदा जोरात चालू होईल. हा आणि जे प्रॉफिट होईल ना मग तुम्हाला पण थोडंफार देऊ जरा शेअरिंग तुम्ही करू ना खर्च. आपण सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. आपली शहाणी दाजी आहेत की नाही हा रेशमाताईची त्यांची ओळखले लांबोर आहे. आपण तुम्हाला सांगतो फॉरेन मध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू आपलं लोणचं. टेन्शनच नाही. खरंच ना त्यांच्या लयच ओळखी. सुगंधा आचार नाही, असं काही टाकायचं नाही. रुपाचं नाव चांगलं वाटत ना. अरे बाई त्याच्यावर तुझा नको माझं नको, आपण औचित्यवाडीचं नाव टाकू. हा हा ठीक आहे. हा हा मग ते बाहेर राहीन की नाही. औचित्यवाडी लोणचं. खरे ते आपण दाजींनाच विचारू काय करायचं. पण ते दाजींना सांगा बरं का मी तेवढं. बोलतो त्यांच्याशी पण मग आता काय रे कैऱ्याचं
कसं बघा ना करायचं? काय ते सोय लावा ना. काहीतरी बघा सदा भाऊचं आमराई आहे ना मोठी. सदा भाऊ द्यायचे नाही भाऊ. सदा भाऊ मला काय म्हणायचं अहो, आपल्याला पण त्यांना पैसे देऊ ना. पैसे देणार आपण, पण आधी आपल्याला सॅम्पलला तर गैरी लागेल ना. हा आपल्याला आधी करून पाहावं लागेल ना, टेस्ट कशी लागती काय तेच लागते. ना. आणि तुम्हाला सांगतो प्युअर तेल वापरायचा एकदम. नाही, आपण तेल चांगलंच वापरणार. करडीचं भेटलं तर करडीच्या तेलात करायच्या, नाही तर मग सरळ सूर्यफुलाच्या तेलात. कडत त्याला मध्ये करायला लोक काय आपल्याला काय 1000 रुपये देणार आहे काय लगेच? आपण जसे भाव ठेवणार ना साधे तेलाचे करडई तेलाचे, अरे गिराईक असते असं काय हा, करते. ते आहे, quality आपल्याला- दिल्याशिवाय होत नाही. आपल्याला स्टँडर्डच गिराईक अहो पकडायची. पण कैरीचा आधी बघा तुम्ही कुठं लोणचं काय चालला. हे डेपुटीकडे पण आहेत ना रे आंबे. आहेत. काय अडचण नाही. डेपुटी आहेत ना आपले चांगले माणसं. डेपुटीला आम्ही सांगू असा व्यवसाय आताच शेड झाला तो लगेच बघ. जालू लोणचावाला म्हणते ना मग मला. हा डॉली चायवाल्या सारखा जालू लोणच्यावाला 100% फेमस होणार. बरं चला तेवढं कैऱ्याचं बघा. लगेच लगेच कामाला लागू आपण. चल जायचं कुठं चाललंय? डेपुटीच्या घरी मग काय राहायचं विचारून घेऊन मग पुढचं जुगाड होईल ना. बरं झालं बा डेपुटी भेटली. कुठे तरी निघाले होते वाटतं बाहेर. चाललो होतं. अरे काय काळू टोपी कुठं घालून कोणा धानाची काळू टोपी घालून येतो काय ज्याला यायची अँटी गिराव कुठं चालले होते? डेपुटी तुमच्याकडचं काम होतं आमचं. काय बोला ना. आम्ही आहे ना एक आहे ना लघु उद्योग चालू केलाय. बर म्हणजे लोणचं असतं ना हा, हा. आपलं, ते बनवायचं आणि बाहेर एक्सपोर्ट करायचं. अरे बोला चांगलं आहे मग बिझनेस येऊ. पण तुमची मदत लागणार आहे. कारण काय माहितीये का, आपल्या गावातले सगळे जे आंबे आहेत, हा. त्यांच्या सगळ्यांच्या कैऱ्या आपल्याला लागणारच हा. आहेत. पण आधी आम्ही काय करतोय सुरुवातीला हा. की प्रत्येक झाडाच्या एक दोन कैऱ्या घेऊन त्याचं आपण सॅम्पल बनवणार बर. आणि ते सॅम्पल बनवून आपल्याला त्याला आधी पाठवायचे. हा. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली दाजी शहा म्हणजे 4 प्रत्येक आंब्याच्या गोळा करायच्या हा. आणि गोणी भरायची आणि ते नेऊन त्यांना द्यायची. येडा झाला का रे? मग? असं नाही करायचं बावड्या. प्रत्येक झाडाच्या 2-3 कैऱ्या त्याचं लोणचं करायचं. सेपरेट बरणी भरायची, त्याच्यावर लेबल द्यायचं. आपण हे कोणाच्या वावरातले आंबे आहेत, कोणती जात आहे त्याची, कळलं का तुला? आणि मग ते आपल्याला त्यांना टेस्टला पाठवायचं. मग ते सांगणार आम्हाला की या टेस्टचे आम्हाला एवढं लोणचं पाहिजे, त्या टेस्टचं आम्हाला हे एवढं लोणचं पाहिजे. म्हणजे टेस्टिंगला टेस्टिंगला आता कळलं त्याला. म्हणजे तुम्ही लोणचं तयार करून देणार हो लोणचं बनवून वगैरे आणि म्हणजे पाठवायचं. कुठला सिलेक्ट होणार असं? हा मग ते अरे वा. export आणि आपले शहाणे दाजी आहेत हा. त्यांची ओळख आहे ना बाहेर. हा, तो मेवण्याची ओळख आहे. एक्सपोर्ट त्यांनी आम्हाला एक जुगाड परदेशात करून दिला. जाणार? परदेशात डायरी एक पाहिलं लय मोठं जोगड लावलं गड्या. हाय लघु उद्योग आहे. त्याला मोठ्या पुढे स्वरूपात हळूहळू करायचं आहे. म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावं आणि घेऊन जावं बा, हे की नाही? गावाचं नाव माझ्याकडे मला काय विचारता मग? तुमच्या झाड आहेत ना मळ्यात, हा 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 मग ते आंबे लागत होते ना काय रे? हा, ते मला घरीच लागत येतं सगळ्या काय रे फुटाला येईल त्याला. एवढे नाही लागत आम्हाला, सध्या सॅम्पल पुरतं सध्या लागत होतं ना, मग करून अच्छा पाहिजे शॅम्पल पुरतं लागेल मग ते काय विचारित बसतो जा ना घेऊन मग शॅम्पल पुरतं. जमन ना. सॅम्पल कसं पुरतं आहे, किती? नको तुम्ही प्रत्येकच म्हणता असता. नाही नाही 10-12 काय रे न्या. हा चालतंय मग होय जमन की नाही? हा? जमन ना. हा, आणि अजून मग गावातले बी द्यायला आम्हाला मदत करा तुम्ही. तुम्ही काळजी नका करू. तुमचं एकदा सिलेक्ट झालं ना, तुमचं उत्पादन सिलेक्ट झालं का मी तुम्हाला लगेच गावातले जे माझ्या ओळखीचे सदाभाऊच्या आंबराईतले बी लय आहेत ना मग. हा मग तेच ना मग हा पण सदाभाऊ तसं देणार नाही. सदाभाऊ तुम्हाला पैसे घेतले देणार तेच आहे. नाही. सदाभाऊचं तिथं म्हातारच राखणी. हो नाही ठरवून घेऊ ना त्यांचं आपण मग. काठीत पाडीन तुम्हाला. नको नको माहिती व्यवसाय सुरू व्हायच्या आधी आपल्याला कोणाचं हे नको. चालते. तुम्हाला बेस्ट ऑफ लक दोघांनाही. खूप मोठे व्हा आणि तुमचं लोणचं परदेशात विको अशी मी प्रार्थना करतो परमेश्वराला. गावाला आहे ना आम्ही अरे पाय नको. गावाला डायरेक्ट पुरस्कारच आणून देऊ. विषय काही हा. पुरस्कारला तर लांब राहिले 2-3 नाही पुरस्कार येणार. तुमची भरभराट होऊ दे एवढंच मला म्हणायचं. जा घेऊन तुम्हाला. बरोबर चल जा. अगं तेच किती म्हटलं आवाज आता दिलाय काय तुम्हाला तिकून पुढच्या दारानी मागे येऊन बसलात खुशाल. हो ऐकायलाच चालेल. मी दरवाजा लावलेला आहे ना आतून, त्याच्यामुळं ते पपई बी पपई खाऊन खात झाली. बसलो. हा खाऊन झाली आताच. आम्हाला नाही ठेवली पपई. आता आम्हाला काय स्वप्न पडलं होतं का तुम्ही आज येणार आहे? सालपाट हाय हात सारं उष्ट. तुझ्या नवऱ्याला सवयचे नाही ते. हो बरं ते जाऊ द्या. ते कैरीचं बघितलं का? ऐक ना, डेपुटीकडे गेलो होतो. हा. डेपुटीला म्हणलं, डेपुटी म्हणलं अरे वा चांगली गोष्ट आहे, तुम्ही उद्योग अयो करताय, त्यात खरंच काय हरकत नाही. बाई डेपुटी तुम्हाला सांगू का, डेपुटी माणूस असले चांगला हो, ते नाही म्हणजे म्हणू काय? शकत नाही. ते म्हणले काय सपोर्ट लागन तो घ्या मायाकून तुम्ही, पण बापरे. चालू करा. हा ना. मग मी त्यांना म्हणलं आम्हाला आहे ना सॅम्पल म्हणून थोड्याशा कैऱ्या वगैरे लागत होत्या. ते म्हणले अरे मग काय हरकत आहे, आपल्या आमराईत जा आणि काय तुम्हाला लागायच्यात ना 4-4, 5-5 कैऱ्या प्रत्येक झाडाच्या घ्या, म्हणजे तुम्हाला सॅम्पल होऊन जाईल. अ शामराव 4-4, 5-5 कैऱ्यांमध्ये काय लोणचं होत असतं का? मग अहो त्याला 4-5 गोण्या लागतील. हो हे झाले काय तुम्ही, ते आपण नंतर घेऊन या विकत शेतकऱ्यांकडून. कशाला नंतर, आता आणलं म्हणजे लगेच बिझनेस चालू करायचा. 4-4 वेळेस ते बसले करायला परवडतं का? ते असे बी म्हणलेत ना 4-4, 20-20 तुडू या की आंब्याच्या. अहो 20-20 मध्ये होणार आहे. एका एका गोणीमध्ये किती कैऱ्या बसल्या आपल्याला? कमीत कमी 3-4 गोण्या जर भेटल्या, जेवढ्या भेटन तेवढ्या. एका गोणीत मग बस त्या 600-700 काही. काही म्हणतो का आपलं डेपुटीला कळत खवळते ना ते. त्यांना काय करायचंय, दुपारचं कोणते ते शेतावर जाता, आपण जाऊन घेऊन येऊ. बरं चला काय मग बोलायला लागले तर भरणीभर देऊ भरून. लोणचं हा चालतं घ्या गोण्या घ्या मग चला. बरं तुम्ही येत्या दाराने आम्ही तुम्ही दरवाजा लावून येते. बरोबर चले चालेल. चल ग.
जावा की पुढे आता काय पपई खायची काय तुला ती चल चल लवकर. हो शामराव, चला बरं तुम्ही वरती चला. ए, एवढं बारीक बारीक कशाला आणल्या अगं तुझ्या वाजना एवढंच काही रे आणलं ना, जरा मोठं लहान ना लोणचं घालायचंय आपल्याला. अशी कैरी पाहिजे आणि बास करा ना आता. का बरं? डेपुटी ना 4-5 सांगितलं होते, आपण 4-5 गोण्या भरल्यात. अहो डिपुटी काय म्हणले तर त्यांना देऊ ना एक भरणी भर लोणचं, तेवढ्यातच खुश करायचं त्यांना. तर टाका. आणि मला एक सांगा, तेवढीच आपली बोनी होईल ना, सुरुवात तर होऊन जाईल आपली थोडीफार. मग काय तर डेपुटीला एवढ्या मोठे झाड आहे, एवढ्या काही रे, त्यांना काय करणार आहे? गोणीवर गेल्या का ते काय ट्रॅक्टरवर गेल्या? चढावरती चला. बरं आहे तुझं. हळू चला, वायरी बघा जरा. काय झालं? लागलं ग माझ्या नवऱ्याला. डेपुटी आले डेपुटी. अयो आता पळू नको लपून. आई, आता काय करायचं? अरे जाले कोण पळत आला मला बघून लांडग होतं ना तिथं ऊसात. इकडे 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 कोण पळत आला लांडग. तुम्ही तर गोणीत आले घेऊन किती कायऱ्या न्यायच्यात अशा ते न्यायला 4-5 कायऱ्या न्यायला गुण लागत काय श्याम्या म्हणला आपल्याला आहे ना हातात यायचे नाही काय रे, डेपुटीच्या लय मोठ्याले काय रे आहेत हा. आंबा आहे आपल्याला कोणी डेपुटी घ्यावं. खरंच. हो लईच भारी आहे. असा वास येतो, असं वाटतं की आता पिकलेलाच आहे काय. हा नाही मी तुम्हाला असं म्हणलं हा साडी खराब होती ना. डाग पडतात ना. चिकुतो मग चिकायला किती खर्च करावा लागतो. ते आहे आता सगळे आमराई माईचे, पण मला काय वाटलं म्हणलं विश्वासाने तुम्हाला पाठीलं तर म्हणलं 4-5 10-15 कायऱ्या नेता ना तुम्ही. मला बाता आणता तिथे 4 गोण्या तुम्ही भरून ठेवल्यात. हा काय तू चाप्टर वाणी मागवतो आणि ह्यो ठेवलाय उंट वायाला तुम्ही. हा हसतो ह्यो. मी तरी म्हणतो ह्यो काय करतो, मला बघितल्या बरोबर पळाला. मी जाऊन बघतो ते 4 गोण्या टाच भरलेल्या. मी याला म्हणत होती एकच घी, तो ऐकत नाही श्याम्या, कुठं तसाच करतो डेपुटी. अरे हावरेपणा सोडा. बायकोच म्हणली माहितीये का डेपुटी काय म्हणणार नाही, त्यांना एक लोणचं बरं नाही देऊ. म्हणजे काय मला लोणचं घालता येत नाही काय? तुम्ही लोणच्याचा व्यापार करायला निघले लोकांच्या भरोश्यावर. कंपनीचं नाव टाकून आपल्या गावातले म्हणजे मस्तपैकी ब्रँड देऊ त्यांना. काय ब्रँड देऊ? तुम्हाला लोणचं लागत असलं तुम्हाला काय दिल्या असते मग तुम्ही इकायला काय मागू राहिले? अरे अख्खं गाव बाय आंब्यावर काय खाते हे सगळं पूर्ण आहे. मला सांग, एकदा आंबा उतरला की मी अख्ख्या गावाला 12-12 13-13 कायऱ्या वाटतो. येते का नाही तुमच्या घरी? वानोळ येतो. आणि तुम्ही इकायला लागले का? अरे शेतकरी आहे ना, शेतकरी वाटून खात असतो, चोरून नाही खात. नालाय का? तुला कळायला पाहिजे. इकायला तुम्ही माया कायऱ्या घेऊन लोणचं घालायला लागले. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला ना तुमच्यावर. घे 4-2 4-5 तर आपण तेवढंच हे करायचं. 2 जास्त घ्यायच्या का? गोण्याच्या गोण्या भरायला लागली तुम्ही. ही लोणच्याची आयडिया यांची होती, डेपुटी माही नव्हती. अरे असं दुसऱ्याच्या भांडवलावरती धंदा नसतो. होतं, जास्त घेतलं तर पैसे देऊन टाकू. काय पैसे देता सुगंधाताई? मला तुमच्याकडून अपेक्षा ही नव्हती राव. हा तुम्ही काय गावात फुकट लोणचं वाटत नाही? फुकट जर वाटत असेल सगळे आंबे घेऊन जा माई. एकही ठेवू नका कैरी फुकट वाटीत असले तर. तुम्हाला पैसे कामाचे ना, मग पैसे कामाचे ना, कच्च्या मालाला पैसे घाला ना. आपल्या गावातल्या शेतकऱ्याला 2 रुपये भेटू द्या. त्यांच्या कायरे इकत घ्या का चोरायला लागले कायरे त्यांच्या? जे कोणी आयडिया सांगितली ना आम्हाला एकच घ्यायची. काय आयडिया सांगितलं? ह्यो साऱ्या दोनाचा चत्रा आहे, याला माहिती आहे ना सगळी आयडिया. डेपुटी हा? आता त्या कैऱ्या आहेत ना, त्याचे पैसे किती झाले सांगा, देऊन टाका. हा लय पैसे तुम्ही सगळे मला माहिती आहे. तसं व्यापार नाही. करायला लागले कशाला पैसे देताय मला? आता झालं ते झालं. आता त्या कायऱ्या घेऊन जा. तुम्हाला काय ते पुढे टेस्ट लोणचं करायचं ते द्या, पण आता बाकीच्या लोकांच्या कायऱ्या तरी इकत घ्या. नाही हो डेपुटी, लोकांच्या कशाला तुमचं विचारून आता घेतलं सध्या म्हणून एवढंच तुमच्याच नाही आंब्या झालं. झालतो आम्ही. आणि तुला सांगू का, मी का विकित नाही काय रे? आपल्या गावातले 4-2 लोक खातात, पोरं येतात, पोरं पाड खातात. हा म्हातारे माणसं लोणच्याला नेत येतं. माझ्या आज्यापासून पाहिलं पण चाललं 10-15 झाड आहेत, आम्ही सगळे गावालाच वाटितो. मला सांग आतापर्यंत कधी कैरी इकली का आम्ही? नाही, खरं आहे. गमगमाट सुटतो आमच्या घरामध्ये. जे ते ज्याला तू तर आला का कोई चुकून फेकतो दरबारला 12-12 आंबे बसतो. याला म्हणत होती हा? आंब्याच्या कायऱ्या तोडू नको, सगळं झाडेलं आहे छोटा. अरे तुम्ही नाला आहे का? हापूस आंब्याचा काय रे तुम्ही? याला चालले का लोणच्याला? आणि त्या मला सांगा ते पाडी तरी लागला का हापूस आंबा अजून? ते म्हणलं गोड काय बोला तर तुम्ही नालायक वाणी. सांगू घेऊ पुढं पुढं. अरे पण हापूस आंबा काय तुम्ही हे केला? तो पाडे तो पिकायचा आंबा आहे. बाकीचा दुसरा गोटी बिटी नव्हता का? ते मोठी गोटी त्याच्या पाड्या असतील काय नसतं म्हणलो मी. आम्हाला कळत आहे हापूस कोणता आणि केशर कोणता आणि काय कोणता. अरे पण आता नाच झाला ना, आता पिकणार बी नाही. आणि लोणचं होणार नाही का आता? अहो लोणचं कसं होईल? साखर जर नाही धरलं तर काय फायदा? एवढे 2 तासापासून इथे येऊन काय केलं? हावराटा हो तुम्ही, तुम्हाला कळत नाही काय नाही. मी सांगितलं होतं डेपुटी यांना 4-4 काय आता एक काम करायचं, ते 4 गोणे आहेत ना, ते आता गावातल्या घरोघरी बरणी लोणचं गेलं पाहिजे. ही तुमची शिक्षा आहे. अहो पण डेपुटी त्याचं लोणचं होत नाही म्हणतात, कसं काय लोणचं? अहो लोणचं झालं तर थोडं थोडं दिलं तर सगळ्या गावातलं संपून जाईल. लय दिवस टिकत नाही ते. मग पहिलं तुमच्याच घरी मी देते हा. बरं द्या बाबू, आमच्या घरी द्या, पण शेजारी पाजाराला द्या. हो एवढी सगळं. कोणी भरून काढू काय? गप ना आता झालं ना आता ऐका सांगितलं. ऐका, चोर तर चोरांवर शिरजोर एवढ्या तोडल्या तरी तुम्हाला अजून लागत आहेत बेट्या. हे बघा आता मी काय करतो, मी निघून जातो. तुमच्या मनाला वाटण ते करा आता. चला. अहो, नाही हो डेपुटी, तुमच्या पुढे आम्ही निघतो. ऐका डेपुटी, नाही हो डेपुटी.